नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे किती नुकसान झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे, किती पाऊस झाला आहे आणि सरकारने कोणते महत्त्वाचे निर्णय या संबंधित घेतले आहेत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झालेले आहे, कोणती पिके पाण्याखाली गेलेली आहेत, सरकारकडून पंचनामे आणि मदत कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे ते आहे महाराष्ट्रात मान्सूनचा सध्या जोर कायमच आहे। ओके, आता ही हवामानाची महत्त्वाची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून अत्यंत सक्रिय झालेला आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सह्याद्री घाटमाता या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। अनेक नद्या इशारा पातळीवर वाहत असून काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। ओके, आणि याचा जो परिणाम आहे तो निश्चितच शेतीवर झालेला आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झाले तर कोणत्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे, तर सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये भाताची जी रोपे आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। सोयाबीनच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। मका आणि तुरीच्या पिकांना फटका बसलेला आहे। भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही भागांमध्ये ऊसाच्या शेतातही पाणी साचल्यामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहेत। ओके, आणि जे अंतिम पंचनामे सुरू असल्याने राज्यभरातील नुकसान क्षेत्राचा अधिकृत आकडा जो आहे तो अद्याप अजून तरी जाहीर झालेला नाही आहे। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे। ओके, त्याबद्दल सांगायचं झाले तर आज आहे 7 जुलै 2026 आणि आजपर्यंत रायगडमध्ये अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे। पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यात भूस्खलनासह शेतीचे नुकसान झालेले आहे। ठाणे आणि पालघरमध्ये भात शेतीला मोठा फटका बसलेला आहे। सातारा आणि कोल्हापूरमध्ये नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे। कोकणातील अनेक गावांमध्ये शेतीचे प्राथमिक नुकसान नोंदवले जात आहे सध्या। ओके, आता कुठे किती पाऊस झाला, ओके, याबद्दल सांगायचं झाले तर उपलब्ध अधिकृत अहवालानुसार पुणे शहरात गेल्या 6 दिवसात सुमारे 264.8 मिमी पाऊस नोंदवण्यात आलेला आहे। सह्याद्री घाटामाथ्यातील ओके काही भागात 500 ते 600 मिमीपर्यंत पाऊस झालेला आहे। तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे सध्या। ओके, आता पाचवी जी अपडेट आहे ती सांगायची झाली तर शेतकरी सध्या काय करत आहेत। ओके, आता राज्यात किती नुकसान झाले आहे याबद्दल जरी सांगायचं झालं तर अनेक शेतकरी सध्या विचारत आहेत राज्यात किती हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे। महत्त्वाची माहिती म्हणजे 7 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील पिकांच्या नुकसानीचा अंतिम अधिकृत आकडा अजून तरी जाहीर केलेला नाही, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पंचनामे सुरू आहेत। ओके, त्यामुळे थोडासा तुम्ही धीर धरा, आकडा नक्कीच समोर येईल। त्यामुळे अंतिम नुकसान अहवाल येणे अजून तरी बाकी आहे। ओके, आता सरकारने यावर कोणकोणते उपाय सुरू केलेले आहेत याबद्दल सांगायचं झालं तर राज्य सरकारने तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकांकडून शेतीची सध्या पाहणी सुरू आहे। पूरग्रस्त भागात आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आलेली आहेत। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माहिती सुद्धा संकलित केली जात आहे मोठ्या प्रमाणावर। आणि शेतकरी सध्या काय करत आहेत याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील शेतकरी सध्या शेतातील साचलेले जे पाणी आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। उगवलेल्या पिकांची पाहणी करत आहेत। नुकसान झालेल्या शेतांचे फोटो आणि व्हिडिओ ते जतन करून ठेवत आहेत त्यांच्यासोबत। कृषी सहाय्यक, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क त्यांचा सातत्याने चालू आहे। ओके, पंचनामा लवकर व्हावा यासाठी आवश्यक माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे। ओके, आणि शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुमच्या शेताचे नुकसान झाले असेल तर तुम्ही विलंब कसलाही न करता तलाठी, कृषी सहाय्यक किंवा महसूल विभागाशी तुम्ही संपर्क साधा। ओके, तसेच शेतातील नुकसानीचे जे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती तुम्ही जतन करून ठेवा, जेणेकरून पंचनामा आणि पुढील मदत प्रक्रियेत तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही। ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। अशाच पीक विमा, हवामान अपडेट्स, PM किसान, नमो शेतकरी, कर्जमुक्ती योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।